नारदाचा जन्म झाला. बिचाऱ्याचे वडील मरण पावले. आई साधूची सेवा करायची. पहिला म्हणलं आई साधूची सेवा करायची आणि मुलाला सांभाळायची. कर्म धर्म संयोगाने घडू नये ते घडलं. नारदाची आईला सर्पदंश झाला आणि आई गेली. आई गेल्यानंतर नारद पोरके झाले पहिल्या जन्मात. आणि नारदाने फक्त सेवा कोणाची केली? साधूची. साधू प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला, अवतार संपला. पण भाग्य इतकं पुण्य, नारदाचं पुण्य कोणतं होतं? मागच्या जन्मी कुणाची सेवा करेल होती? साधूची. आणि साधूची सेवा केल्यामुळं नारदाचं भाग्य इतकं उदयाला आलं, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून दुसरा जन्म मिळाला. नारदाला देव मिळवायला किती जन्म लागले? 2. उत्तानपाद नावाचा राजा आहे, त्याला सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 राण्या आहेत. नावाची किती सुंदर आहे, सुनीती. हिकीचं नाव आहे सुरुची. मुलगा पळत आलाय, राजाच्या मांडीवर बसलाय आणि बापाने सावत्र आईनं मुलगा लुटून दिला. मुलाचं वय फक्त 5 वर्ष आहे आणि 5 वर्षाचा पोरगा पळत गेला आणि आईच्या कुशीत घुसला. आणि आईला त्याने सांगितलं, आई अगं मला मांडीवरून ओढलाय. आई पराक्रमी होती. आईनं सांगितलं, डोळ्याचं पाणी पास, माझं दूध पिलाय तू, माझं दूध पिलाय तू. अरे तुला चमड्याच्या मांडीची किंमत काय? अशी मांडी मिळव का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मांडीवरून तुला कोणी ढकलणार नाही, अशी मांडी मिळव. माझं दूध पिलाय तू. मुलाची बाजू न घेणारी आई होती म्हणून तसं घडलं होतं. पोरगा 5 वर्षाचं होतं. आई काय करावं लागेल ग? आज 80% आयांनी पोरांचं पोरींचं वाटोळ केलं. सगळं जबाबदार आई आहेत. काय मत आहे तुमचं? कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे, तिला तुझा पोरा दारू पितो हे माहित नाही? वाटवर कर, माहित नाही तुम्हाला? हे माहित नाही तुम्हाला? तुमचा पोरा क्वार्टर पितो, ढाब्यावर कुत्रीला लात मारतो रस्त्यानं, माहित नाही तुम्हाला? अरे पोराच्या दारूवर पांघरून घालून तुम्ही आयुष्यभर त्या बापाचा छेड केला, याचा कधी विचार केला तुम्ही? अरे पोरगा दारू प्याला तर तुम्ही झाकून ठेवलं, पोरगा पुरीच्या प्रेमात पडला तरी झाकून ठेवलं. आज हाडाची काढ करणारा बाप जेव्हा पोरासमोर बर्बाद झाला तेव्हा तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही? बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. अरे तुम्ही तुमच्या पोराच्या दारूवर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या गोव्यावर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या जुगारीवर पांघरून घातलं आणि तुमचा पोऱ्या पुरीच्या प्रेमात पडला याच्यावर पांघरून घातलं. परिणाम या बापाला वय नसताना स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. याला तुम्ही जबाबदार आहे. काय म्हणते तुमचं? खांदा द्यावा लागला त्याला पोराला. कोणत्या जगात बाप आहे का त्या बापाला मुलाला खांदा द्यायचा आहे, स्वतःच्या हातानं पोराचं प्रेत पेटवायचंय? ही वेळ तुम्ही पोरांची लाड करून आणली, यावर तुमचं काय मत आहे? कोणती कीर्तनात बसलेली बाई अशी आहे का तुला तुझी पोरगी प्रेमात पडलेली हे माहित नाही? माहित नाही तुम्हाला? लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका, मी नावा सांगत सांगा. आपलं काम असं आहे, कधी कालही खोटं नाही, आजही नाही, उद्याही नाही. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कवाही खरंच. माहित नाही तुम्हाला? आपली पोरगी 2-3 याला भांग पाडते, आरशात पाहते, मोबाईलवर 1.5 तास बोलती, पण तुम्ही पोरगी काय जप करते का? तुझ्या पोरीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला, माहित नाही तुला? सांगा बरं कोणत्या बाईला माहित नाही तुम्ही पोरगी प्रेमात पडेल? जाऊ दे, वटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे, आजचं पाकिट देतो मी तुला, सांग बरं. नाही म्हणून हा विनोद समजू नका. पोरगी पळून गेल्या आई म्हणती मला अंदाज आलता. मी तू काय उलटली होती का कुठं? हा विनोद नाहीये मारा. हो पण ऐका एका मिनिटात, आणि आयांवर भाषण नका करू. 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप. हे कीर्तनकारांना काय झपाटलंय काय कोणाला माहिती? फेटा बांधला का आई उठली, फेटा बांधला का बाप उठला. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास जनतारी घेतली त्याची लाल करायची. संपलं की. आई बापांवर बोलू नका. आई बापा सांभाळायला शिका. त्यांना जरा ठरतंय 10वी-12वीचे टोनगे जरा नीट आहे का? मिश्या फुटल्या नाही नालाय का तुम्हाला? मिश्या क्वार्टर पिता तुम्ही? भंगरी बापाची पैदास, हलकट क्वालिटी जरा 1 साइड भांडपाडीतून बगलात गोचिड्या झाल्या नालाय का? क्वार्टर पिता ते. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झक, मी आता काय करीन? तो हनुमंतराया समोर त्याचा का काल परवा झाला काय वाढदिवस? पोरानं खरंय का खोटंय? मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. आणि माझं कीर्तन आहे ना, महाराज म्हणून कधीच ऐकायचं नाही मला. आता आम्ही बी कीर्तनाचे पेशंट मशीन राहिलं नाही माझं. आता लोक फक्त ऐकतात म्हणून चाललं नाही तर थकलो महाराज. आता फेट्या का पाहिलं तरी मुंग्या येत्या का काय बरं, मजा नाही राहिली. आता कॅपॅसिटी संपली. एवढी कीर्तनच करू शकत नाही कोणी. नाही एवढे हलक्या हाती 3 करतो रोज, हलक्या हाती असं चालू चालू 3. मी काही सीझन मधला भाऊ नाही मला. आता सप्ताह बसला मग नाही 12 माहितीच. हलक्या हाती 85-80 तर कवाय आहे. 12 माही आम्ही असे जाणार एखाद दिवशी.
आम्ही उभे उभे जाणार. रामकृष्ण हरी. तुम्ही लगेच 2 मिनिटं उभे राहणार. भावपूर्ण श्रद्धांजली घ्या. जाऊ द्या, आम्ही कधी जाऊ द्या महाराज, पण बोललो ते सत्याचे. कशाला पोरांनो चांगले वागा. चला, प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि हनुमंत समोर उभे रामापुढं. आई सांगतो तुम्ही तुम्हाला, भाषण नका करू. आया नो हनुमंतराया, अंजनी माता, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामय्या आणि हनुमंतराया रामाला म्हणतात, आतापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज एक मागतोय. काय? माझ्या आईला तुमचं दर्शन घडू द्या. कोण पुण्य यांचा? अहो प्रभू रामचंद्राला आनंद झाला. हो मला तर हनुमंताच्या आईचं दर्शन म्हणजे भाग्यवान भक्ताची आई आहे. ती आई किती पुण्यवान असेल का तिच्या पोटी असा भक्त आलाय. तिचं दर्शन घ्यायला काही. अंजनी माता समोरून आल्या आणि अंजनी माता प्रभू रामचंद्रांच्या पुढे वाकल्या. वाकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द गेला, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. माझा भाऊ जर कोणी सापडून दिला असेल, वाचवला असेल. हनुमंतराय डोळ्यात पाणी आलं अंजनी माते. पण सीतेच्या तोंडातला शब्द गेला, मला रावणानं कुणं लपून ठेवलं हे पहिलं कुणाला कळलं तर हनुमंताला. रडल्या अंजनी मात्या, दुःखानं नाही आनंदाने. पण रामाच्या मुखातला शब्द गेला, लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला स्वतःला लढायची पाळी आली. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी मागं केली महाराज आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. दरबार सुन्न झाला. अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात दिली का? आणि अंजनी मातेनं हनुमंताकडे पाहिलं महाराज आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातली धाक दगडावर उडवली. तर अंजनी मातेचं दूध त्या दगडावर उडालं. त्या दगडाला सुद्धा चीर पडली महाराज, चीर. अंजनी मातेने सांगितलं, हनुमंता मी तुला का मारलं माहित आहे? माझं दूध पेलाय तू. माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपटीत ठेवली. बघा आमच्या मुलांचे संस्कार. बघा बरा तुला अशी मांडी देईल, फक्त तू तुझी कमाशी मी नाही देणार. आई काय करावं लागेल का त्याला? आई अगं काय करावं लागेल का मला देव मिळवायला, मांडी मिळवायला? अरे बाळा तुला अरण्यात जावं लागेल. जाईल ना आई मी. निघालं ना 5 वर्षाचं पोरग निघालं. पण पुण्य उदयाला आलं, नारद भेटले. कोण पुण्य यांचा? पुण्य उदयाला आलं, नारद भेटले. बाळा काय भानगड आहे? मांडी मिळवायची. अरे तू एवढं आहे ना अरण्यात. मी काही केलं तरी मांडी मिळवेल. ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी मंत्र देऊन टाकला नारदाने. कोण पुण्य यांचा? आणि घातली ना मांडी. महिला मंडळ पहिल्या महिन्यामध्ये फक्त झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5वा महिना लागला आणि हवाच फक्त वायूच घ्यायचा. पण रंग उभा राहिला. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. आणि खटवांगरायाला देव मिळवायला 1 तास लागला. आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. मग देवा, ए देवा, असा पुण्यवान माणूस मला सांग का मी त्यांची सेवा करील. तुला करे रखवाली, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंचेर रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंचेर रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला इबादत कर ले, तुला करे रखवाले, तुला इबादत कर ले, तुला करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंचेर रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंचेर रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको मार देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको मार देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको मार देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको मार देगी,
बाहर निकलना पड़ेगा चांद के बाद आए सवेरा दिखना है हर नया सवेरा पाव फूला से रखने से पहले छिलका तो बेचना पड़ेगा मौत जब तुझको आज देगी बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा हा आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती हा देव झाला नाही पाहिजे ह्यानं देव पाहिला नाही पाहिजे हा देव झाला पाहिजे पुरावा तिसरा अध्याय तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्टवेल परस्पर घडेल प्रीती झेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल बस आणि असा माणूस तयार करायचा ठरवला आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात हा आता माणूस तयार करायचं ठरवलं मग आता स्त्री पुरुष एकत्र आले आता बारी काय काय एज्युकेटेड लोक श्री संघ महाराज मंडळी सगळं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघाला ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो स्वयंवर कोणाला सांगा हा मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा महापौर वाईट का निघलं त्याचं उत्तर आता याच्यात आलंय पहिलं जग शून्य 4 खाणी तयार झाल्या माणूस तयार करायचं माणूस तयार करायचं ठरलं अजून तयार झालाय का नाही फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची आयुष्य किती द्यायचं इन मीन 100 मध्ये 50 गेले झोपेत किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे बालपण तरुणपण म्हातारपण लहानपण गेलं तिंगल्या टावळ्या करण्यात तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पाडण्यात मिळाला ना माझ्या काय केलं नाही तो असं कोणी उठायचं माया पोराला बापा शिकवा कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा बाबाची पेंडे कोणी उठायचं माया काही नाही 6 वर्ष पोरं आळंदीत घातली फक्त धोतरच नाही असा शिकली वांग येत नाही त्यांना काही फक्त खरेची आई मिली कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असेल त्याला मार्क नको कटवून घ्या 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला त्याला भ्यायचंच नाही खराब भ्यायचं ते आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू काला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेलाय हा करतो प्रयत्न ती अडपाट येते 48% मार्क पडले ते 8ला घातलं पाहिजे त्यानं झक मारली मेडिकलला घातलं कशाचं जोराव पैसे त्याला भ्यायचं आहे का ते केलं डॉक्टर त्यानं टाकलं हॉस्पिटल काला माणसं नीट होती त्यालाच भ्यायचं नाही आणि त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दानका झोपा उभ्यानं काही नाहीच झोपा पहिला दानका झोपा झोपलं का लगेच काना स्टेटेस्कोप आणि ते छाती उठू ना तोंड वाचवा डोळे वाचवा जीभ बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा ओढा परत सोडा मोकळं ओढा परत पालते व्हा उताणी व्हा सरळ व्हा मॅक पहा काय होतं तुम्हाला मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं आणि लगेच कागद आणि पेन घ्या कागद तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनेच बांधेल राहतात ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती सकाळी 3 घ्या संध्याकाळी 3 घ्या परदिवशी परत आली का झोपा उभ्यानं काही नाहीच काल माणसं नीट होती काय झालंय महाराज पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला चांगल्या माणसाला त्रास झाला भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईल बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही ती डॉक्टरच होऊन आली परीक्षेला गेली ती गेलीच मग निकालच घेऊन येते का काय करते काय आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका हा होता ब्रह्म याला आजीने एक दिला झटका याची आजी याला काय म्हणली माहिती का तुझं बिस्किट तुझं पहिला दणका त्याला कोणचा दिला तुझं तू ते म्हणलं माझं हो मग पहिला शब्द तयार झाला तू मी तुझा आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे मी
तुझा मी 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काल होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस कोणी माहिती तुम्हाला? माळकरी. फॉर्म भरायचं नाही, बोंग बांधायचं नाही, प्रचार करायचा नाही, रस्सा पाजायचा नाही, सभा घ्यायची नाही, शेवटपर्यंत ठणठणीत आणि उपाशी नाही. बाकी त्याची किंमत 2.5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, याची किंमत कावळा शिवेपर्यंत. आता हे एवढे टाळकरी आहेत, काही वर्ष सुद्धा हलवला नाही. कीर्तन झालं सुरूपासून तरी फेटा आहेच, आणि जाताना 1500 आहेच. वट सुद्धा हलवलं नाही असेच आहेत, तरी 1000ला तर घ्याव नाही. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे, आणि या जगात सगळ्यात मोठा श्रीमंताचा कर्ण वारकरी संप्रदाय. आपल्या कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचा नाही, तो यायचंच नाही. हा, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, म्या जीव काढायचा, आणि तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, जमायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आणि दुसरी एक गोष्ट, काही झालं टाका युट्यूबला. कीर्तन जर सतत युट्यूबला टाकली तर आम्ही नवीन भांडवल रोज आणायचं करून. एकदा ऐकल्यावर लोक ऐकत नाही, आणि या 10-5 वर्षात असं झालं, 80% गायक वादकच कीर्तनकार झाले. त्यांना असं वाटायला लागलं की याच्यापेक्षा इकडं माल जास्त आहे. ते नाहीये महाराज, काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायची. आणि काही माणसं बैल वळीतात, पण काकडे त्या 9 मालिका पाठ आहेत. तुम्ही माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. या जगात 3 गोष्टी वांज आहेत. किती किती किती? एक इच्छा वांज आहे. कशी आहे का? इच्छा नाही ना पुढे शरीरात आहे. तिचं एक जणावर शरीरात प्रेम आहे. प्रेम, ती त्याच्या प्रेमात पडली. कोण? गेलं बाबाला. इच्छा कोणाची पडली? मनाच्या. पण घोटाळा असा झालाय, ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात, पण तिला माहितच नाही हा नपुसक आहे. कोण? मन. मग आता तिला बाळ होईल का? नाही. मग पुढचा प्रश्न माळकऱ्यांना विचारितो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं थांबा तुम्ही. तिला बाळ होणार नाही, सगळे फेट्यावाले, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 5 मिनिटं थांबतो. अरे बाबा, ती कुमारी, ती आहे, तिचा प्रियकर पुस्तक आहे, म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग मी तुम्हाला स्वतः विचारलंय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 10 मिनिटं घ्या. गेलं बॉम्बाला सगळं. ऐका उत्तर त्याचं. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही होणार का? पुढे ऐका. नाही होणार म्हणजे 1 इच्छा वांज आहे, 1. 2 स्तुती वांज आहे, स्तुती. आणि 3 इच्छा वांज आहे, स्तुती वांज आहे. आणि तिसरी गोष्ट संसार वांज आहे. पुरावा 15वा अध्याय. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आता एकच मिनिटात उत्तर द्या, संसाराला फळ काय? एकच फळ, पश्चाताप. आज शेळके साहेबांचं आणि मावळाचं सगळं कष्ट केल्याचं चीज झालं. ज्यांची दर्शनाची सगळ्या वारकऱ्याला गरज आहे,
ते दर्शन तुम्हाला आयतं जागेवर मिळालं. माऊली जरी आळंदीत असले तरी आज मावळातल्या तुकोबारायाच्या सप्त्याला आळंदीतली माऊली खुर्चीवर आला. आता याचा उच्चतम बिंदू झाला या सप्त्याचा. याच्या पुढं कळस झाला. आता वणुस्ती चालली होती, बाबा आले, मंदिर पूर्ण झालं, कळस साडला. मग आता आपल्याला सुरुवात करायची होती. उरका घाई नाही ना. विठाल आणि म्हणून तीन गोष्टी वांज आहेत. एक संसार वांज आहे, दोन स्तुती वांज आहे, आणि तीन इच्छा वांज आहे. आणि ओवी झाली होती, इच्छा ही कुमारी झाली. आता बुद्धी नावाच्या मुलीचं लग्न करायचं तर पूर्वी मुलीनं असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा पूर्वी नियम होता. पूर्वी असं होतं, लग्न मुलीच्या बापानं जमवायचं, पुरीनं फक्त नवरी व्हायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. त्याला अक्कल असो अथवा असो, आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीला भेजा नसल्यामुळं जावाई करायची वेळ आली. आता ह्या गावात त्या मुलीचं करायचं ठरलं लग्न बुद्धीचं, पण बापानं विचार केला पोरगी बाहेर द्यायचीच नाही, मग ह्याच गावात द्यायची, याच गावात. आणि ठरवलं या गावात बुद्धिरूपी मुलीला कामरूपी नवरा करून दिला. काम आणि काम शरीरात तयार झाला आणि तो हिचा नवरा झाला. बुद्धी झाली नवरी आणि काम झाला नवरा. आणि काम असा आहे किती विद्वान माणूस असू द्या, इंद्रियाच्या अधीन झाला की त्याचा कार्यक्रम झाला. तो काम आहे. आणि त्या कामाला 7 गोष्टी लिहून ठेवा. 1 कामाला जात नाही, 2 कामाला वय नाही, 3 कामाला नाथ नाही, 4 कामाला कुळ नाही, 5 कामाला शील नाही, 6 कामाला काळवेळ नाही, आणि 7 कामाला लाज नाही. काम येतो. आणि काम तयार झाला का त्यानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चौथी धडक चंद्राला मारली, नारदाला मारली, सगळ्यांचं झाल्यावर तुम्हाला मला मारली. धडक मारली शंकरा, 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 मारली शंकरा, मारली शंकरा. केला ब्रह्मया समाधेला, केला ब्रह्मया समाधेला, ब्रह्मया समाधेला, इंद्रा चंद्रा दिनाला, चंद्रा दिनाला, चंद्रा दिनाला, चंद्रा दिनाला, दिला विराजे रे. तो केवळ मर्यादा, तो केवळ मर्यादा. काम नावाचा नवरा आहे. आता त्या काम नावाच्या नवऱ्याची आई मग हिची कोण होईल? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. आणि वासना काय करते? 8वा अध्याय सांगतो, तेवी जितेनी अवसरे यावडून जीवी होरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पाहू. वासना. आता नवरा गेलं बा, मला नवरी भूपाळ, नवरी बुद्धी, नवरा अरे बोला ना काम. आणि काम नावाच्या नवरीची आई म्हणजे
हिची सासू कोण? वासना. आणि आज सगळ्या जगाची काय फिरली? वासना. काय नाही, काही नाही. तुम्हाला ही फक्त दिसत्यात. नाही तर कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक म्हणतील उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्याला. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोकांना काय घेणं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग केलं. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय घेणं. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम सगळ्यांना बरं आहे. कोणाला वेळ नाही. खरंय का खोटं बोला. कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत. त्या जगाचं काही घेऊनच नाही. अंगात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल, पण त्याला शिकवणारी कुणी घेत नाही मॅडम. तोपर्यंत बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायकोला करेक्ट. वासना आहे ती. आता शिक झाली, नवरी झाली बुद्धी, नवरा झाला काम, सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण? सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणा. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण नाही. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तो इकडं काय सोन्याचा तुझा दंब आहे. आणि आज एक वाक्य सांगा, जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे. आता नुसतं म्हणणं नाही एखाद्या टाळ नीट वाजव. आपण टाळ तुम्ही पुन्हा देवला का दिसलो ना, माझ्या बापाचा सुद्धा नाही. आणि गाजलं काही येत नाही. दंब येतो. याचं कारण माहिती का? ज्ञान कमी झालं का दंबाचा अंकाव. ज्ञान दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून एखाद्या दिंडीत नुसतं म्हणलं ना हा बघ म्हणू नको, दुसरी दिंडी. दुसरी दिंडी नाही, डायरेक्ट नवीच दिंडी. डायरेक्ट लगेच रथ बांधवा, टेम्पो करा, 2-4 येडे संघ घ्या. ते जर एकाला भजन येत आहे, एकाला काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तो दिंडीचा कारभारी आहे. तो काकड्यालाही नसतो, हरिपाठाला नाही, फक्त वही. कोणची राहिली? आणि राहिले म्हणजे हरिपाठ. मी मग सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, गावांमध्ये मंदिरं झालीत, सप्ते झालेत, पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे. हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही. कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद आहे. आणि इळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत. आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला आता ती इवळतील. 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं, तिला म्हणा फक्त पोटवर कर, तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून कर, तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू? आता जर डॉक्टर आणले आमदारांना कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, यातल्या 100 बाया येड्या निघतील. येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पाहिजे माहिती का? या घरातल्या मालिकांपायी, या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू वासू मालिका पाहायच्या गेलेल्या नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही? ए ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तुझ्या पाहतात, मी जीव काढतोय. त्याच्या मालिका काय त्या मालिका. आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का पाहिजे? थोबाड वासू वासू मालिका पाहिजे. बरं पाहिलं गप्पा सावा ना. ती नवऱ्याला विचारली, का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता,
आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळल्यावर काय होईल? तुम्हाला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरंय का खोटं? खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरंय का खोटं बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा विजय आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या शास्त्राचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त दोनदा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज उचकून लावले. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा न सुद्धा काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही, संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये 30 वर्षात. रोज 9 लफडे माझ्या भोवती. उठलो का सुरू आलं होते. नाही आता लिंक लागेल मग अशी मग मजा नाही. शाळेकडे गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 40,000 लावले 1,000ची पार्टी दिली. 1.5 लाख लावले दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नाव सगळं सांग. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 शहाणी निघाली घर सुधारायला. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका. पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला. मग पप्पूचा बाप म्हणला अगं पप्पू प्यायला लागला आपला, पिऊ द्या. आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढे बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे बोला? पिढी संपवली तुम्ही. पिढी. लोकांना राग येतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला? लोकांना राग येतो. पण शेळके साहेबांच्या वाढदिवसाला पहिलं काम सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, आठवड्यातून एकदा शाळेकडे गेलं पाहिजे. गावात एक गोष्ट कमी झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. आज इतकी बिकट परिस्थिती आहे महाराज. आज इतकी बिकट. उगाच वारकरी संप्रदाय आहे म्हणून ह्या जगात आपल्याकडे महाराष्ट्रात आता ते वाढदिवस शब्द आला माझ्याकडून. नवीन वर्ष ऐवजी म्हणून त्यांनी सांगितलं नवीन वर्षाला वाढदिवस आपल्याला म्हणा काय हरकत नाही. तरी परत आमदार झाले म्हणजे नवीन वाढदिवस झाला ना. गेलं बॉम्बाला सगळं. आज इतकी वाईट परिस्थिती आहे. लोकांना राग ना तर बाबा आहेत बोलू नये. मला तळतळ येते. या वस्तू ती खरं आहे का खोटं आहे सांगा महाराज. इतकं वाईट चित्र आहे. आज बसलेले सगळे लोक आहे का? आत्ता तुम्ही माझ्या पुढे मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. एब्रॅम माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 100 पोरांमध्ये जो बोलला, जो खरा बोलेल तो सकाळी नसेल, असा नियम झालाय. बोलला का त्याचा गेम. पण हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. वैला मंडळी या 4 वर्षात एकच मिनिटात सांगतो पुढे जातो. सांगू का पुढे जाऊ? या 4 वर्षात दशक्रियाला जायची लाज वाटते मला. लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. गेला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलाच्या प्रेताजवळ आई डोकं ठेवून रडते. याच्यापेक्षा काय वाईट?
केलाय का त्या आईनं पाप? रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली हा तिचा गुन्हा आहे? स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले हा तिचा गुन्हा आहे का? या 4 वर्षामध्ये एखादं प्रेत जर एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या हाणतात, उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, नाही माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं नाही, कुठं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, नाही पेटवला माझा बाप, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करतं सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. पोरं म्हणतात खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मला भूक लागली. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग पाठ करतात आईला जाऊन सांगतात मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते, आई खाली पडते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. हो, इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत महाराज, भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे, भांडे विकले. काय गुजीरवाणी बाळ आहेत. 5वीची पोरगी आणि 3रीचा पोरगा, सांगा महिला सगळ्या शाळेतून आल्या येताना हसत हसत येतात का उड्या मारीत गप्पा मारीत येतात, गप्पा मारीत. बहीण भावाच्या गप्पा कशा असतो, वा वा, आज लई लिहायला सांगितलं मला, बहिणीला म्हणायचं. भावान म्हणायचं तिथं जाऊ दे, मला निबंध सांगितलाय. कोणाच्या गप्पा आहे, बहीण आली भाऊ, आणि घरी गेलो बहीण घराजवळ आलं ना, बहिणीने म्हणायचं एक काम करशील का, मला एक आकृती काढून देशील का संध्याकाळी आकृती. तो म्हणला देईन भाऊ, पण मला निबंध लिहावा लागेल. तो आम्हाला निबंध लिहायचा, मी तुझी आकृती काढी. काय बहीण भाऊ, मग तिला राग आला, मला निबंध लिहायला लावला ना, मग त्याची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं नुसते बुक्के खायचे, बुक्के, रडायचं नाही, नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला हात लावला हिनं अख्खं घर गोळा करायचं, रस्त्यातच मारामारी. मग आता भावाची मार खायची कॅपॅसिटी संपली. मग त्याच्याकडे आयडिया, केस धरायचे. केस धरले का बहीण आकाळली आणि पळायचं. आले घराजवळ, आई ओट्यावर बसली, बाळा सुटली शाळा. आई आज याला मारलं सरांनी का, अगं याने रात्री गृहपाठ नव्हता लिहिला. बाळानो आता अभ्यास करा. 5वीची पोरगी आहे बरं. आई भूक लागली, आई भूक लागली का. आई टोपलं घेतलं, भाकर सुरली, कालवण म्हटलं आणि दोघं जेवायला बसले. 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला, 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला, आई जेवलं, आई तू जेव, 2-3 घास खायला, आई खाय. आईला माहित होतं भाकर एकच आहे, खाणारे 2 जण आहेत, आपला गुदारा लागणार नाही. मग मी संध्याकाळी जेवण. 5वीच्या पुढचं वाक्य ऐका, आई जेव, आई जेव. संध्याकाळी तू जेवणार नाही, आई नाही जेवणार का, माझा बाप तुला दारू पिऊन आल्यावर रोज मारतो, आई तुला नाही जेवू देत, जेव. दोघांचं जेवण झालं, लिहायला बसले. दारुड्याचा आवाज आला. बहिणीच्या कुशीत भाऊ बसला. ती त्याची बहीण नाही आज, ती त्याची आई आहे. तो 3रीला आहे आणि ती 5वीला आहे. कडकडा मिठी मारली, बापानं 2-4 शिव्या दिल्या. बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. झोपला भाऊ, बहिणीनं तोंडावर गोदडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारता हे 5वीची पोरगी गोदडी तोंडावरून काढून पाहते. हे मी मालिका सांगत नाही तुम्हाला, हो ही गोष्ट सांगत नाही. हे आज कीर्तनात बसलेल्या 60% बेवड्यांच्या घरातली चित्र आहेत. लग्न जमावणारे दलाल सुद्धा नीट आहे का. हे लग्न जमावणारे जे दलाल आहेत ना, नवरदेव पेट असेल तुझी पोरगी त्याला दे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय बनलेलं आहे. बुद्धी नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे.
वासना नावाची सासू आहे आणि दंब नावाचा सासरा आहे. इथं आलो आपण आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. या हिच्या कोण होतील? नंदा. त्या नंदांची नावं ऐका. 4 नंदा आहेत ना, आशा, इच्छा, कृष्णा आणि कल्पना. नंदा. आता त्या नंदांना 6 भाऊ आहेत. आता हे 6 भाऊ हिचे कोण झाले? दीड. त्या दीडांची नाव ऐका. 3रा अध्याय म्हणतो, पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात आणि शस्त्र नाही पण कापतात. जळे विण बुडविती, आगे विण जाळीती, दोरे विण बांधिती, चिखले विण रोविती, पाशके विण गोविती. ते 6 जण कोण झाले हिचे? दीड. त्यांची नावच पण माहिती तुम्हाला. क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि याच्यात ती पोर नांदती. आणि तिचा बाप तिला न्यायला आला नवरीला. नवरी कोणी? गेला बंबल. बुद्धी. शेळकर साहेबांनी 9व्या वर्षाला सप्ताह ठेवला. पुरीचा बाप गेला. बाई चल काल्याचं कीर्तन आहे. बाबा त्यांना विचारा. त्यांना विचारलं, जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा, माझं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे नाही. माझ्या आईला विचारा, म्हणजे सासूला. येईन बाई, मुलगी पाठवा. काय आई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुकती, घरात बुकते. तिचंही कुणी मनाव घेत नाही. मग याई बुवा, अहो मुलगी पाठवा. काय याई बुवा, मी तर वांग्यातला आहे. बाप रडला. बाई आलतो न्यायला तुला, पण मग इच्छा आहे बाप शेवटी. नाही पाठवलं तुला. डोळ्याची कडवडी झाली. कोणाची? बापाची. पोरगी काय म्हणली माहिती? बाबा बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. का? माझ्या दारात येऊन तुम्ही रडणं हे तुम्हाला शोभत नाही. आणि ह्याच्यात तुमचा अपमान नाही, माझा अपमान आहे. माझ्या दारात तुम्ही रडायचं नाही. अगं पण बाई इच्छा होती न्यायची. बाबा तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना, याला मी जबाबदार नाहीये, तुम्ही जबाबदार आहे. अगं बाळा तू असं का बोलती? बाबा तसं नाहीये. एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली नसती. पहिल्यांदा म्हणलं होतं मला सांभाळून घ्या. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा धादो नरदेही एका
बैरा झालो नरदेता बैरा झालो नरदेता बैरा झालो नरदेता एका जनार्दनी स्मरण आता एका जनार्दनी स्मरण आता बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी साधू संतांनी जागली आणि भक्तांची स्तुती नाही केली एका जनार्दनी साधू संतांनी जागली आणि भक्तांची स्तुती नाही केली झालो देवा काकडा झाला पा आता उलटे फिरायचे तुम्ही म्हणून एक पहिलंच सुधरा ना आम्हाला काही आता पोरगी काय म्हणते बाबा तुम्ही रडले मान्य आता माझं ऐका म्हणजे कोणाचं मुलीचं रडले तुम्ही माझ्या दारात म्हणजे तुमचा अपमान झाला पण त्याच्यापेक्षा जास्त अपमान माझा झाला पण बाबा तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला त्यामुळे त्या खट्या सासूची माझी गाठ झाली त्याच्यामुळे तो येडा नवरा आपला येडा सासरा झाला आणि त्या नंतरनी मला तलाक दिला किती 4 आणि त्या 6 दिरांनी तर माझा खेळ केला मग आता बाबा ऐका मी काय करते बाळा काय करशील ग तू ऐका बाबा आता मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवेल वासना नावाची सासू नामात तल्लीन ठेईल दंब नावाच्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून देईल आणि 4 नंदांचे लग्न करून देईल आणि 6 दिरांना वाईलं काढून देईल आणि मग मी कोण राहील मी एकटी राहील आणि मी एकटी राहिले ना माझी आतली घाण बाहेर गेली माझ्यावर संताची कृपा झाली आज बाबा आले परिसर पवित्र झाला शेळके परिवार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज झालं शेळके साहेबांचे कार्यकर्ते खंबीरले पण जातायला जरा एवढं मोठं नियोजन म्हणजे खेळ काय एवढे लोक तुम्हाला गप बसवायला 9,000 पोलीस लागले असते ते मी एकट्यानं गप बसवले आता खरंच सांगा मला ऐकणारी लोक तुम्हाला कीर्तन आज ऐकायचं का रे वाजले किती अरे मी 10:30 उभा राहिलोय मिनिटाव काम आहे ऐकणाऱ्यांचं सगळ्या तरुणाला सांगतो साहेबाई आहेत सगळ्या पोरांना सांगतो पोरांनो सगळे तरुण पोरं ऐका हे बाई हे केस कमी आहेत एवढी गावं पाहिली मी माझ्या इतकं तर आरडलं कोणी नाही आणि हिंडलं कोणी नाही अजून 2 वर्ष आयुष्य महाराज पोरांना सांगतो पोरांनो तुम्ही अंगातली ताकद दंगली भांडणं मारामाऱ्या याच्यासाठी वापरू नका तुमचं काय मत आहे माणूस मोठा होत नाही असं कोणी उठायचं नाही पैशाला येत कपाट भर नोट आहेत काहींच्या घरात पण झोपायच्या गोळ्या आहेत नुसत्या गोळ्या पालत व्हायची गोळी उतान व्हायची गोळी तोंड वाचवायची गोळी तोंड मीठ व्हायची गोळी जेवताना 3 गोळ्या खाली बसताना एक कुटीच्या गाड्या फिरायला कुटी म्हणजे 100 लाख पण तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्या माणसांना कुटीच्या गाडीतून उतरणारा माणूस मला फक्त कधी हसताना दाखवायचा त्याच्या मागून पुढून कॅमेरे लावा फक्त हसू शकत नाही दरिद्री अरे काय मुळ्या दुखत इथं भाताच्या वावरातला गडी आहे पण सतत हसतोय ते कुटीच्या गाड्या आहेत आम्हाला नेतात महाराज आम्हाला भेटत आहेत कोटेरीश महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा आमची आता आमच्या पायाची किंमत त्याला काय माहिती इथं आमच्याच घराचा बोंग्या झाला त्याचे केव्हा सांगलं पण आम्हाला वाटतं पाय पडायचे 5-25 हजार मिळतील चला गेलं ना महाराज आम्हाला नाही द्यात महिला मंडळ 5 कोटीचा नुसता बंगला आहे त्याचा बंगला 5 कोटी आणि ते झुंबर आहे ना लाईटीचं झुंबर तेच 2.5 कोटीचं फ्रीज अख्ख्या गावाची देशी बसल एवढं फ्रीज आणि टीव्ही अख्खं गाव दिसल बायको काबरी भांडीच पण सोन्यानं वाकेल बायको आणि
3 साड्या नुसते कपाटाच्या भरेल कपाट साड्याची. जर पावसाळ्यात मिळली तर साड्यांमध्ये जाळायची. आणि ते आम्हाला म्हणते महाराज कुलतं एक पोरग पिऊन लिव्हर गेलं त्याचं महाराज. येतं काहीच नाही महाराज. महाराज एकुलती एक पोरगी 15 दिवस पळून गेली ती कालच आणली महाराज. आता बोला तुम्हीच महाराज. याच काय करू. काहीच करू नको. मी बाहेर गेलो का पिटून दे. का दे पिटून. अरे 5 कोटीचा बंगला बांधला पण एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं मेंढ्या महिन्याचा पोरगा मिलिटरीत आहे. इथं भांडे घासणारीचा मुलगा फौजी आहे. हो. आणि एका काळ्या आईची सेवा करणारीचा मुलगा डबल आमदार आहे. हो. इथं अभ्यास करा महिला म्हणलं काही आया इतक्या कौतुक करण्यासारख्या आहेत. महाराज एकुलता एक मुलगा आहे हो पण मिलिटरीत आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराचं पॉवर मिलिटरीत आहे. कोणत्या वकिलाचं पॉवर मिलिटरी. प्राध्यापकाचं मिलिटरीत आहे. एकच मुलगा आहे मिलिटरीत हो खुशाल. ती आई काय म्हणते. काय हृदय आहे महाराज. ती आई काय म्हणते माहिती का. अजून आम्ही दोघं ठणठणीत आहे. 15 वर्ष तर तुला नोकरी करायची आहे. एकदा तुझंही शरीर थकलं ना आम्ही तर टाकणार आहे. मग आपण एकत्र राहू. तू देशाची सेवा करून या. काय वा आईचा सत्कार केला पाहिजे. एका आईचा सत्कार केला पाहिजे. अशा तुम्ही अभ्यास करा. पोलीस फौजी आपलं पोलीस PI API फौजी कमांडो वायुदल सैन्यदल होमगार्ड सगळे गरिबाचेच पोर आहेत. आणि आतापर्यंत जेवढी समाजात चमकली माणसं ती सगळी गरिबीतूनच चमकली. हा इतिहास आहे महाराज. गाडगे बाबा काय वळायचे लहानपणी पण संत यादीत गेले. तुम्ही सगळ्या विभूती पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून पहा. समाज संघटनासाठी संघर्ष पण जीवन त्यागाचं. तुम्ही कोणतेही संत पहा. जेवढं टिळक मोठे जेवढे माणसं झाले ना मोठे त्यांच्या जीवनाकडे बघा. संघर्षातूनच मोठे झाले. आता या आम्ही पोपटावानी बोलतो फुकाट झालो. लई तकलीफ लई त्रास मला तर अजूनही आहे. मी मेलच मिटलतो त्याचा काय वाद नाही. पण या माणसांनी एवढा मोठा सोहळा केला ना त्याच्या पाठीमागं न कळत साधू संतांचा आशीर्वाद आहे. याचं कारण आहे गरिबाच्या डोळ्यातले अश्रू पुसणारं नेतृत्व आहे. पहाती गवळणी तवती पालथी दुराणी म्हणती अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यात पैसे कुठे घालू नका. तुम्ही जरा जपा. तुमच्याकडे पैसे झालेत नाही. शालू घेतला का. शालू लागला घेतला ना. केवढ्याला 20,000चा. लबाड बोलू नका तुम्ही. किती याला नेसली का. एकदा दोनदा. मग त्या 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तो तर शेवटची साडी सुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असते. आणि त्या लग्नांमधल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्याकडे एकच सांगतो. ती नवरीची जी मेकअप आहे ना ती कमी करा. तिला आयुष्यभर तेवढाच नवरा आहे. मग त्याच्यापुढे एवढं सजून जायचं काय काम आहे. नवरा देवाला ओळखू ना नवरी. दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं कलवरी आहे. अरे काय तमाशा. काय तर नवरीची मेकअप आहे महाराज. इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या पट्टी चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी. मोबाईलला कलर केसाला असं गालाला लिपस्टिक केसाला असा फुगा एक बट गालावर. नाही तर माखी केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय. अहो नवरा बायको दोघं जण बायकोने केस मोकळे सोडले ना आलं ना अंगात तिच्या. आणि बाई लागली घुमायला आणि बाई नवऱ्यालाच म्हणायची बोल बालका बोल. अहो बालक थरथरा उडायला लागला. एकटाच गाठवला. बालक तिलाच म्हणायचा आई. नव्या नवरीचे बोलणं सुद्धा किती सिस्टमॅटिक असतं. कोणत्या कॉलेजला होती मला माहिती. एव्हा तेव्हा केव्हा कशी माहिती मध्ये ती चक्र म्हणजे एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव. गायक वादक गुणीजन त्यांचे कार्यकर्ते सगळ्या मंडळीला देवा तेवढे धन्यवाद. सगळे मला ताणवलं तुम्हाला आज. तुम्हाला मला थोडं वाटतं तुम्ही मला वाटलं थोडं कटाळा आलं म्हणजे हालचाल करा म्हणजे मी लवकर मोकळा होईल. तुम्ही ठाणच मांडलंय.